मित्रांनो नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. एक गोष्ट सांगायची आहे की बघा, आपल्याला लहानपणीचं जे काही आपलं लहानपण निघून गेलं किंवा जो काही आपला भूतकाळ आहे तो खूप छान वाटतो. असं वाटतं की यार तेच दिवस पाहिजे होते, तेच खूप छान होते. ते अशामुळे असते की त्यावेळेचे फक्त चांगल्याच गोष्टी आपल्याला आठवणीत राहतात किंवा ज्या काही वाईट होत्याही दुःखाच्या त्या बहुतेक आपण विस्मरतो किंवा असलं तर त्याच्यावर आता हसू येते, कारण त्या गोष्टी आपण पार गेलेलो आहोत. आणि आजची जी परिस्थिती आहे, वर्तमान आहे, हे आपल्याला कठीण वाटत असतं. त्यावेळीसुद्धा तेच होतं की त्यावेळीसुद्धा आपल्याला वर्तमान कठीण वाटायचा, परंतु आज तो सुसह्य वाटतो. याचाच अर्थ हा आहे की जे पास्ट असतं, जे निघून जातं ते छान वाटतं. म्हणजेच याचा अर्थ हा आहे की आज जो वर्तमान आहे हा उद्या काय होणार आहे, भूतकाळ होणार आहे. काही वर्षानंतर हे दिवसही आपल्याला सुसह्य वाटतील, तर तसे वाटावे याकरता तुम्हाला आज वर्तमानात असं काही करायचं आहे की जे तुम्हाला आठवल्यानंतर चांगलं वाटेल. म्हणजे वर्तमानातले जे दुःख बाजूला सरून काहीतरी असे आनंदाचे प्रसंग निर्माण करायचा प्रयत्न करा, चांगला वागा, की जेणेकरून तुम्हाला तो जेव्हा हा आजचा वर्तमान काळ भूतकाळ होईल तेव्हा तुम्हाला त्याच्याबद्दल फार छान वाटेल. म्हणूनच म्हटलं आहे की मॅक्सिमम लोकांनी की वर्तमान काळात जगा. कारण कसं आहे की जगू फक्त आपण इथेच करू शकतो वर्तमान काळात. भूतकाळाचं आपण काय करू शकत नाही, भविष्यकाळाचं आपण आपल्या हातात नाही. आता उद्याचा जो भविष्यकाळ आहे, जो उद्या आहे, जो भविष्यकाळ आहे किंवा अजून काही दिवसांनी, तो सुद्धा 10 दिवसांनी समजा भविष्यकाळ आपला तो वर्तमान काळ होणार आहे आणि तोच पास्ट होणार आहे. म्हणजे हे जे आहे पास्ट, वर्तमान काळ, भूतकाळ, भूतकाळ तो आहे तोही पास्ट आहे, वर्तमान काळ आहे तोही पास्ट आहे. म्हणजे काय आहे की पास्ट महत्त्वाचा आहे, वर्तमान काळ महत्त्वाचा आहे. इथे जगा, इथे चांगला जेवढं काय करता येईल तेवढं चांगला वागायचा प्रयत्न करा. तर एक छोटीशी गोष्ट होती, मला माहीत आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे, तरी चला म्हटलं सांगावं काहीतरी. धन्यवाद.